नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओचा विषय आहे नीट 2024 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या वेळेस नोटरी करावे लागणारे कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत त्याविषयी आपण डिटेल डिस्कशन घेणार आहोत। जे विद्यार्थी आणि पालक आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर नीट 2024 ची पेड काउन्सिलिंग श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत आम्ही सुरू केलेली आहे। आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे। त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा आहे। विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या वेळेस काही डॉक्युमेंट्ससाठी नोटरी करावी लागते। ते नोटरी करावी लागणारे कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत त्याविषयी आपण डिटेल डिस्कशन आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करूयात। मेडिकल ॲडमिशन नीट ॲस्पिरंट्स नोटरी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स ही एक डॉक्युमेंट सिरीज आहे श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत आम्ही चालवतो आहोत। त्याच्यामध्ये आता आपण पाहणार आहोत नोटरी करावे लागणारे कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत। सर्वात आधी आपण पाहूयात की नोटरी म्हणजे काय। तर लीगल डॉक्युमेंट्स असतं एक कुठल्याही कागदाला कायदेशीर आधार प्राप्त करण्यासाठी केलेली जी प्रक्रिया आहे त्याला आपण नोटरी असं म्हणतो। तर नोटरी ही शपथपत्र पण असू शकतं किंवा एखाद्या बॉन्डवर एखाद्या विद्यार्थ्यांनी शपथेवर काहीतरी लिहून देण्याचं जे आहे आणि त्याची नोटरी केल्यानंतर त्या बॉन्डला 100 रुपयाचा बॉन्ड साधारण त्या ठिकाणी लागत असतो। त्या बॉन्डला कायदेशीर मान्यता किंवा कायदेशीर सपोर्ट त्या कागदाला मिळत असतो, त्याला आपण साधारणपणे नोटरी असं म्हणतो। 1952चा अधिनियमानुसार नोटरी ही महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशभरामध्ये त्या ठिकाणी लागू असते। ही नोटरी आहे विद्यार्थ्यांना वकिलाकडनं 100 रुपयाच्या बॉन्डवर कशा संदर्भातलं मॅटर आहे त्या मॅटरच्या संदर्भात ती नोटरी त्या ठिकाणी असते। तर मेडिकल ॲडमिशन संदर्भात विद्यार्थ्यांना कोणकोणत्या कंडिशनमध्ये नोटरी करावी लागते ते आपण पाहूयात। मुख्यतः महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्याला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर मुख्यतः 3 प्रकारच्या क्रायटेरियासाठी नोटरी लागत असताना आपण त्या ठिकाणी पाहत असतो। पहिला आहे विद्यार्थ्यांचं गॅप सर्टिफिकेट, याच्यासाठी विद्यार्थ्यांना नोटरी करावी लागते। त्याच्यानंतर मायनॉरिटी स्टुडंट्स असतील तर त्यांनासुद्धा नोटरी करावी लागते। ॲडमिशनच्या वेळेस एक नोटरी फॉर्म त्यांना त्या ठिकाणी बॉन्ड करून द्यावा लागतो। त्याच्यानंतर एनी चेंज म्हणजेच ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या चुकांसाठी सुद्धा नोटरी काही कॉलेजेसमध्ये ॲक्सेप्ट केली जाते। आता आपण डिटेल पाहूयात की नोटरी या 3 क्रायटेरियामध्ये कोणत्या कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांना लागत असते। सुरुवात करूयात गॅप सर्टिफिकेटपासून। ज्या विद्यार्थ्यांची 12वी 2024च्या अगोदर झालेली आहे, नीट परीक्षेसाठी त्यांनी वार्षिक एज्युकेशन गॅप घेतलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या वेळेस गॅप सर्टिफिकेट द्यावं लागतं आणि गॅप सर्टिफिकेट हे नोटरीच्या स्वरूपात त्या ठिकाणी असतं। त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची जी काही 12वी आहे 2024च्या अगोदर झालेली आहे आणि फक्त नीट प्रिपरेशनसाठी त्यांनी एज्युकेशनल गॅप घेतलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या वेळेस जे काही गॅप सर्टिफिकेट द्यावं लागतं ते गॅप सर्टिफिकेट नोटरी स्वरूपातलं असतं। त्याच्यानंतर जे गॅप आहेत विदाऊट टेकिंग ॲडमिशन एनी अदर कोर्सेस म्हणजे असे विद्यार्थी की ज्यांनी फक्त नीट एक्झामसाठीच गॅप घेतलेला आहे किंवा नीट एक्झामच्या प्रिपरेशनसाठी 1 वर्षाचा 2 वर्षाचा गॅप त्यांचा पडलेला आहे एज्युकेशनमध्ये, अशा विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेटची त्या ठिकाणी आवश्यकता असते आणि गॅप सर्टिफिकेटचं जे काही स्वरूप आहे ते नोटरी स्वरूपातलं असतं। आता याच्यामध्ये विद्यार्थी 2 सर्टिफिकेटमध्ये कन्फ्यूज होताना आपल्याला पाहायला मिळतं, बोनाफाईड आणि गॅप सर्टिफिकेट। तर गॅप सर्टिफिकेट अशा विद्यार्थ्यांना लागतं की त्यांनी एज्युकेशनल गॅप हा फक्त नीट एक्झामच्या प्रिपरेशनसाठी घेतलेला आहे, दरम्यानच्या काळामध्ये कुठल्याही दुसऱ्या कोर्सेसला त्यांचं ॲडमिशन झालेलं नाही, प्लेन त्यांचा गॅप आहे, अशा विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट लागतं। परंतु काही विद्यार्थी असे आहेत की एखाद्या दुसऱ्या कोर्सेसला अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसला ॲडमिशन घेतात, त्याचबरोबर पॅरलल नीटची तयारीसुद्धा ते विद्यार्थी करतात आणि नीटमध्ये चांगले मार्क्सवर त्यांना कॉलेज मिळालेलं आहे आणि मागचा कोर्स त्यांना सोडायचा आहे, तर अशा विद्यार्थ्यांना मात्र बोनाफाईडची आवश्यकता असते। म्हणजे सध्या घडीला जे विद्यार्थी ज्या कोर्सेसला करंट कोर्सेसला ॲडमिशन आहेत त्या ठिकाणी ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल तर त्या कॉलेजचं बोनाफाईडसुद्धा काही ठिकाणी ॲडमिशनच्या वेळेस विद्यार्थ्यांकडून
मागवण्यात येतं. तर गॅप सर्टिफिकेट अशा विद्यार्थ्यांना लागतं की ज्यांचा प्लेन गॅप आहे, दरम्यानच्या काळामध्ये कुठल्याही कोर्सला त्यांचं ॲडमिशन झालेलं नाही, अशा विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट लागतं. एखादा विद्यार्थी असा आहे ज्यांची 12वी 2024च्या अगोदर झालेली आहे आणि सध्या एखाद्या कोर्सेसला आहे आणि पॅरलल त्यांनी नीटची तयारी केलेली आहे आणि नीट मार्फत त्याला ॲडमिशन घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना आत्ता सध्या ज्या ठिकाणी कोर्सला त्याचं ॲडमिशन आहे त्या कॉलेजचं बोनाफाईडसुद्धा त्या ठिकाणी त्यांना द्यावं लागतं. तर गॅप सर्टिफिकेटचं स्वरूप हे नोटरी स्वरूपात असतं, म्हणजे 100च्या बॉन्डवर विद्यार्थ्यांना तशा प्रकारचं ॲफिडेविट आपण ज्याला म्हणू शकतो. तर गॅप सर्टिफिकेट म्हणजे विद्यार्थ्यांना त्या प्रकारची नोटरी करून द्यावी लागते. गॅप सर्टिफिकेटचा जो काही फॉर्मॅट आहे, विद्यार्थ्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थी गॅप सर्टिफिकेटची जी काही फॉर्मॅट आहे त्या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकतात. आता नोटरीचं डॉक्युमेंट दुसऱ्या कोणत्या विद्यार्थ्यांना लागतं, तर मायनॉरिटी स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी. मायनॉरिटीसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट असतील किंवा प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, यांच्या ज्या काही प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र CET सेलच्या 85% स्टेट कोट्या अंतर्गत येतात, या ठिकाणी मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी सीटचं रिझर्वेशन नाही, परंतु काही कॉलेजेस त्यांच्यासाठी पूर्णतः रिझर्व केलेले आहेत. अशा कॉलेजमध्ये मायनॉरिटी प्रकारात येणाऱ्या स्टुडंटचं जर ॲडमिशन झालं तर त्या ठिकाणी त्यांना परत नोटरीचं जे काही बॉन्ड आहे त्या ठिकाणी द्यावा लागतो. तर ते मायनॉरिटी कोणकोणत्या प्रकारचे आहेत, मुख्यतः रिलिजियस मायनॉरिटी ज्याला आपण धार्मिक अल्पसंख्याक म्हणतो, त्याच्यानंतर दुसरी आहे लिंग्विस्टिक मायनॉरिटी, त्यांना आपण भाषिक अल्पसंख्याक असं म्हणतो. रिलिजियस मायनॉरिटीमध्ये कोणते विद्यार्थी येतात, जैन विद्यार्थी आहेत, मुस्लिम विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर ख्रिश्चन धर्मीय विद्यार्थी आहेत. या 3 प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये काही कॉलेजेस राखीव आहेत, रिलिजियस मायनॉरिटीच्या बेसवर काही कॉलेजेस राखीव आहेत. उदाहरणच घ्यायचं झालं तर MBBSचं जे कॉलेज आहे जालना बदनापूर या ठिकाणी, हे पूर्णतः मुस्लिम मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे. दुसरं सेठ गोविंदजी रावजी आयुर्वेदिक महाविद्यालय सोलापूर, हे गव्हर्नमेंट BMS कॉलेज जैन मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे. आणि सेंट अँड्र्यूज कॉलेज ऑफ फिजिओथेरपी पुणे या ठिकाणी असणारं फिजिओथेरपीचं कॉलेज ख्रिश्चन मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी मायनॉरिटी प्रवर्गामध्ये येतो आणि मायनॉरिटीसाठी रिझर्व असलेल्या कॉलेजमध्ये त्या विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी ॲडमिशन होत असेल तर अशा विद्यार्थ्यांना नोटरी डॉक्युमेंट म्हणजे 100 रुपयाच्या बॉन्डवर नोटरी करून त्यांची जी मायनॉरिटीचं सर्टिफिकेट आहे त्या बॉन्ड पेपरवर त्यांना त्या कॉलेजला ॲडमिशनच्या वेळेस द्यावं लागतं. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला आहे लिंग्विस्टिक मायनॉरिटी, म्हणजेच काही भाषेच्या आधारावर मायनॉरिटी ठरवलेल्या आहेत. त्या प्रामुख्याने कोणकोणत्या आहेत, हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर किंवा त्याला ट्रान्सफर सर्टिफिकेट आपण म्हणतो 12वीचं, त्याच्यावर विद्यार्थ्यांची मातृभाषा हिंदी असं लिहिलं असेल तर ते विद्यार्थी हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये येतात. दुसरा आहे गुजराती ऑब्लिक सिंधी मायनॉरिटी. हे 2 मायनॉरिटी आपल्याला विशेषतः महाराष्ट्र स्टेट कोट्याचं इन्फॉर्मेशन ब्रोशर 2023 जर आपण व्यवस्थित वाचलं तर त्याच्यामध्ये भाषिक अल्पसंख्याक हे 2 प्रकारचे विद्यार्थी असलेला आपल्याला पाहायला मिळतात. तर हे 2 भाषिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कॉलेजेस राखीव असलेले पाहायला मिळतात. तर उदाहरणादाखल कोणकोणते कॉलेजेस आहेत, KG मित्तल आयुर्वेदिक कॉलेज मुंबई, हे जे काही आयुर्वेदा कॉलेज आहे हे हिंदी भाषिक हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे. त्याच्यानंतर गुजराती ऑब्लिक सिंधीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज नाशिक या ठिकाणी गुजराती मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यामुळे लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना जर मायनॉरिटी रिझर्व कॉलेजमध्ये ॲडमिशन त्या ठिकाणी मिळालं तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांना नोटरी डॉक्युमेंट द्यावं लागतं, म्हणजेच त्यांचं लिंग्विस्टिक मायनॉरिटी सर्टिफिकेट हे नोटरी केलेलं डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी असतं. त्याच्यामुळं हे जे 2 प्रकारचे विद्यार्थी आहे, गॅप सर्टिफिकेट आपण बॉन्डच्या पेपरवरच देतो म्हणजे त्यालासुद्धा नोटरी करावी लागते. त्याच्यानंतर मायनॉरिटी स्टुडंटला जे मायनॉरिटी सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेटलासुद्धा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नोटरी करावी लागते. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे एनी चेंजेस, म्हणजेच विद्यार्थ्यांनी नीट एक्झाम झाल्यानंतर जेव्हा CET सेलची 85% स्टेट कोट्याची काउन्सिलिंग प्रक्रिया किंवा प्रवेश प्रक्रिया सुरू होतो त्यावेळेस विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन फॉर्म त्या ठिकाणी भरावे लागतात प्रवेश प्रक्रियेसाठी. तर हे ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांकडून काही मायनर चुका त्या ठिकाणी झाल्या असतील, म्हणजेच मेलच्या जागी फिमेल झाला असेल, फिमेलच्या जागी मेल झाला असेल किंवा इतर मायनर चुका ॲड्रेसमध्ये किंवा कुठल्या प्रकारामध्ये विद्यार्थ्यांकडनं झाल्या असतील तर त्या चुकांच्या दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शपथपत्र त्या ठिकाणी द्यावं लागतं. तर त्याही कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांना एक सर्टिफिकेट म्हणजेच ते काही डॉक्युमेंट्स आहे
ते नोटरीचं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना करून द्यावे लागते। शपथपत्रावर विद्यार्थ्यांना झालेली चूक त्या ठिकाणी मांडावी लागते आणि त्याला करेक्ट करून शपथपत्राच्या माध्यमातून किंवा नोटरी आपण ज्याला म्हणतो त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशनच्या संदर्भात त्या ठिकाणी त्यांच्याकडनं नोटरी डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी मागू शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते प्रामुख्याने 3 क्रायटेरिया ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या वेळेस नोटरी कराव्या लागणाऱ्या सर्टिफिकेटची त्या ठिकाणी गरज पडते। नोटरी म्हणजे 100च्या बॉन्डवर जो काही आपला मॅटर आहे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी द्यावा लागतो, वकिलाकडून त्यांना प्रॉपर त्या ठिकाणी नोटरी करून घ्यावी लागते। तर हे 3 प्रकारचे 3 क्रायटेरिया आहेत ज्याच्यासाठी विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी त्या ठिकाणी नोटरी करावी लागते। या संपूर्ण नोटरीचे जे काही फॉर्मॅट आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली गेलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते पाहू शकता की कशा प्रकारचा फॉर्मॅट नोटरीसाठी त्या ठिकाणी लागू शकतो। तर विद्यार्थी आणि पालकांना विनंती आहे की आपल्यापैकी जर विद्यार्थ्यांचा गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेटचा जो फॉर्मॅट आहे तो सुद्धा त्यांनी एकदा पाहून घ्यावा। मायनॉरिटी स्टुडंट असेल तर त्यांना मायनॉरिटी सर्टिफिकेट म्हणून सुद्धा नोटरी केलेलं डॉक्युमेंट्स द्यावं लागतं आणि नीट एक्झाम झाल्यानंतर रिझल्ट आल्यानंतर तुमच्याकडून जेव्हा CET सेलचे ॲप्लिकेशन फॉर्म भरले जातात त्याच्यामध्ये काही चुका झाल्या असतील त्या चुकांच्या दुरुस्तीसाठी सुद्धा विद्यार्थ्यांना शपथपत्र किंवा ती नोटरी त्या केलेलं डॉक्युमेंट्स कॉलेजकडे सबमिट करावं लागतं। तर अशा प्रकारे हे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ज्याचे नोटरीसाठी विद्यार्थ्यांना म्हणजे त्या डॉक्युमेंट्सला नोटरी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करावी लागते। तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या डॉक्युमेंट सिरीजमधली एक महत्त्वाचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण आज पाहिलेला आहे की विद्यार्थ्यांना नोटरी करावे लागणारे कोणकोणते महत्त्वाचे फॅक्टर आहेत, कोणत्या कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नोटरी डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी द्यावं लागतं याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। जे विद्यार्थी आणि पालक आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर ज्या विद्यार्थी आणि पालकांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर दिले गेलेले आहेत, त्यावर कॉल करून आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता। पेड काउन्सिलिंग सर्व्हिसेसमध्ये आपण सध्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंटेशन किंवा डॉक्युमेंट जे आहेत ते पूर्ण करण्याच्या प्रोसेसची तयारी केलेली आहे। त्याचबरोबर अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर फ्रीमध्ये हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटूयात आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।